नाही मी नाही म्हणत, उत्तर त्यांना द्या, मला नाही. एवढं मोठं इंडस्ट्रीयल आहे सर, बरोबर लाईनमन कोण कसं काय नाही सर. आणि हे जे प्रॉब्लेम आहे ते मी पण थोडं सिरियसली घेतो. ओके, कारण सर कोणी फोन रिस्पॉन्स उचलतच नाही सर. काळे साहेब हे विषय थोडा सिरियसली आहे बरं का. मी फोन नाही उचलला की त्या दिवशीचं त्यांचं रेकॉर्ड घेणार आणि तुमचं ते त्या लोकांचं पेमेंटच त्या दिवशीच करायचं नाही. माझी सूचना दिली होती आपल्याला. काय विषय नाही, दुसरे पण आहेत कंपनी, काय विषय नाही. एवढं मोठं कनेक्शन ट्रिपिंग करण्याचं कारण काय सर, रिझन काय? आणि हे विद्युत पुरवठा तुमच्या एकमेव जबाबदारी कारणामुळे सर हे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत असा आरोप. तुमची जबाबदारी आहे का नाही? 100% जबाबदारी आहे. तुम्ही जबाबदारी स्वीकारता का नाही? आम्ही जबाबदारी स्वीकार. मला किंवा सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या संख्येने उभारले जातात, मग यांचा काय आपल्याला फायदा होतो का नाही सर? तरी सुद्धा शेतकऱ्यांना दिवसा वीज आपण देऊ शकत नाही सर आपल्या तालुक्यामध्ये, असं का? आता उमरगा तालुक्यातील शेतकरी आणि MIDC उद्योजकांच्या सततच्या वीज समस्येवर आज तहसील कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MACB अधिकाऱ्यांना NTVने थेट जाब विचारला आणि अखेर अधिकाऱ्यांनी 8 दिवसात ट्रिपिंग बंद करण्याची हमी ऑन कॅमेरा दिली आहे. उमरगा तालुक्यातील वीज ट्रिपिंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आज तहसील कार्यालयात आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत MACB अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत तुळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे यांना NTVने थेट प्रश्न विचारत ट्रिपिंग थांबविण्याबाबत जाब विचारला. यावर MACBच्या संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसांची मुदत ऑन कॅमेरा घेत ट्रिपिंग पूर्णपणे थांबविण्याची स्पष्ट हमी दिली. ट्रिपिंग करण्याचं कारण काय सर, रिझन काय? वारंवार ट्रिपिंग होते याचं कारण काय? पॉवर ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटीच्या मर्यादेच्या बाहेर जर लोड गेला तर त्या कंडिशनमध्ये आपले फिडर ट्रिप होतात. ज्या ठिकाणी यंत्रणेमध्ये काही बिघाड असेल तर तो बिघाड झाल्यानंतर त्या वेळीसुद्धा आपले उपकेंद्रामधून ट्रिपिंग होतात. कोट्यावधी रुपये इन्व्हेस्टमेंट करून उद्योजक आलेले आहेत आपल्या उमरगा MIDC मध्ये. बरोबर. यांचे उद्योजक जे आहे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हे एकतर बाहेरच्या कंपन्या आपल्या तालुक्यामध्ये यायला तयार नाहीत ह्याच कारणामुळे. रस्ते, पाणी आणि हे विद्युत पुरवठा तुमच्या एकमेव जबाबदारी कारणामुळे सर हे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत असा आरोप त्यांचा होता सर. त्यांचा जो विद्युत पुरवठा आहे तो चौरस्ता उपकेंद्रामधून आहे. चौरस्ता उपकेंद्रामध्ये तुमची जबाबदारी आहे का नाही? 100% जबाबदारी आहे. तुम्ही जबाबदारी स्वीकारता का नाही? आम्ही जबाबदारी स्वीकारत आहे. आणि आज आमदार साहेबांच्या समोर ज्या काही सूचना उद्योजकांनी मांडल्या त्या संदर्भात आज दुपारपर्यंतच मी आमच्या संबंधित शाखा अभियंत्यांना आणि त्या उमरगा उपकेंद्रामधून जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना तशा सूचना देऊन आपण त्यांची जे काही त्यांनी अडचण मांडली त्याच्यावर येणाऱ्या 8 दिवसामध्ये 100% सोल्युशन निघालं असेल. आणि तदनंतर 8 दिवसानंतर पुनश्च एकदा आम्ही त्यांच्या समवेत एक बैठक घेऊ आणि खरोखर त्यांनी मांडलेल्या अडचणी दूर झाल्यात का नाही याची खातरजमा करू. ट्रिपिंग होणार नाही याची हमी देतो का? 100% आपण ट्रिपिंग होणार नाही याची हमी देतो. कालावधी सर? कालावधी 8 दिवसाचा कालावधी लागेल. जे कारणं आहेत ट्रिपिंगची ती सर्व कारणे शोधून आपण त्याच्यावरती 100% उपाययोजना 8 दिवसामध्ये येणाऱ्या करून देऊ. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा देखील बैठकीत NTVने उपस्थित केला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना रात्रीच्या ऐवजी दिवसा उच्च दाबाने हाय व्होल्टेजने वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी आमदार स्वामी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या तालुक्यामध्ये उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पवन चक्की म्हणा किंवा सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या संख्येने उभारले जातात, मग यांचा काय आपल्याला फायदा होतो का नाही सर? तरी सुद्धा शेतकऱ्यांना दिवसा वीज आपण देऊ शकत नाही सर आपल्या तालुक्यामध्ये, असं का? आता सोलरच्या माध्यमातून, विंडमिलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज उपलब्ध होते. त्याच्या व्यतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, 500 आणि 10चे नवीन सबस्टेशन्स तयार हे 1 वर्षभरामध्ये होणार आहे. आणि येणाऱ्या सीझनपर्यंत आपल्या भागातल्या शेतकऱ्याला मला एकही फोन करावा लागणार नाही एवढी मुबलक वीज वर्षभरामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्या कारवाई चालू आहेत. नागार्जुना कंपन्याला 4 उमरगा तालुक्यातले सबस्टेशन जे 10 मेगावॅटचे आहेत आणि 2 लोहारा तालुक्यामधले, आणि त्याला सोडून 8 ते 9 पॉवर सबस्टेशनचं पॉवर वाढवण्याविषयीचे कामकाज सुरू आहे. सर साधा ट्रान्सफॉर्मर जरी जळाला ना 8-8 दिवस 15-15 दिवस लावतो सर हे बदलायला MACB वाले.
त्या बाबतीमध्ये देखील आज बैठकीमध्ये विषय घेतला. नक्कीच सर, अपेक्षा व्यक्त करतो सर की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा होणं अपेक्षित आहे, रात्रीच्या ऐवजी. वाटल्यास 1-2 तास कमी द्या, पण दिवसा द्या. 100% त्या पद्धतीने नियोजन आणि ते विषय देखील आज मी बैठकीमध्ये घेतले. वारंवार ट्रिपिंग, त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान या बाबींना त्रस्त उमरगा MIDC मधील उद्योजकांनीही या बैठकीत आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. परत आणि साफ करायला एका तासाला आमचं 108 बोर्ड बनते सर. जबाबदारी कोण? लाईन स्टाफ कोण आहे? लाईन स्टाफ कोण आहे सर? दीपक शेंबडे, हा, गावडे, लोक गावडे आणि किरण राऊत मग तुमची अरोगन्सी कधी कमी होईल? नाही, मी नाही म्हणत, उत्तर त्यांना द्या, मला नाही. काय कंटिन्यू नाही, काय इथं त्याच्या 8 पैकी 9 पैकी 3 तक्रारी तर लाईन स्टाफ, इंजिनियर, त्याविषयी एकदा बोलणं झाले आणि नाही, त्याचं लाईन स्टाफ बोलत नाही साहेब खाली. आमच्या फोन उचलत नाहीत ना ते. एवढं तुम्ही मोठं काय करताय मग? एवढं मोठं इंडस्ट्रीयल आहे सर, बरोबर. लाईनमन कोण कसं काय नाही सर. आणि उस्मानाबाद मी विचारलं, कुठे त्यांनी म्हटलं एकाला फुल लावर वेळेत आहेत तर तिथे बघूयात आपण. कटिंगचं मेंटेनन्स चालू आहे आता. नाही, काय सर तिघच्या तिघ मेंटेनन्सला आहे. आज मंगळवार आहे, बरोबर आहे. त्यांचं एक म्हणणं आहे की प्रॉपर मेंटेनन्स मंगळवारी होत नाही. त्याच्याला काय उत्तर आहे तुमच्या? गेल्या मंगळवारी चालू होतं सर, कम्प्लीट संपूर्ण दिवस लाईन चालू होतं. कसं काय मेंटेनन्स केलं नाही सर, तुम्ही सांगा. आणि बुधवारी सकाळी ट्रिपिंग झालं. आज शेड्यूल ठेवले सर. ओके. बघा, तुम्ही फक्त मंगळवार म्हणजे मंगळवार करा. इतर वेळेस काय ट्रिपिंग होते ते साहेब आज बघून घेतील. आणि पटेल साहेब, हा सर, आपलं हे जे प्रॉब्लेम आहे ते मी पण थोडं सिरियसली घेतो. ओके. कारण तुमची तक्रार एक उमरगाबद्दल नाही, तुळजापूर आणि धाराशिव बद्दल पण आहे. हा बरोबर. पहिल्यांदा तुम्ही उमरग्याला फोन केल्यानंतर मला फोन करायचा. ओके. तुळजापूर धाराशिव कोणी सर सांगू काय सर, कोणी फोन रिस्पॉन्स उचलतच नाही सर. काळे साहेब, हे विषय थोडा सिरियसली आहे बरं का. मी फोन नाही उचलला की त्या दिवशीचं त्यांचं रेकॉर्ड घेणार आणि तुमचं ते त्या लोकांचं पेमेंटच त्या दिवशीच करायचं नाही. माझी सूचना दिली होती आपल्याला. काय विषय नाही, दुसरे पण आहेत कंप्लेंट, काय विषय नाही. एवढं मोठं कनेक्शन आहे सर, 1210 KW आहे सर माझं. त्यांनी काही कोटी रुपये तिथे इन्व्हेस्टमेंट करतात आणि एका मिनिटासाठी लाईन ट्रिप झाली की तेवढी प्रोसेस सांगतात. 25 ते 30 मिनिट त्या प्रोसेसमध्ये त्यांना लागतात. नाही, आपण काय करू आमदार साहेब, हा विषय 5-6 मुद्दे आहेत, काही स्टाफ त्यांच्या संदर्भात आहेत. ते यांना शोभर नोटिसा आजच्या दिल्या. आजच्या मीटिंगचा आता MACB अधिकाऱ्यांनी दिलेली 8 दिवसांची हमी प्रत्यक्षात उतरते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.